जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सविस्तर। राज्यात आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा वणवा भडकल्याचं चित्र आहे। पुण्यातल्या मांजरीच्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राहुल गांधींनी फडणवीसांना पत्र लिहिलं, तर दुसरीकडे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। पाहूयात। पुण्यातील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झालंय। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनींना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला। राहुल गांधींनी या प्रकरणात लक्ष घालून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। राहुल गांधींच्या पत्रानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आता आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ लागलेत। खासदार सुप्रिया सुळेंनी फोनवरून आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचं मनोबल वाढवलंय। वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनीही आंदोलक विद्यार्थ्यांची आस्थेनं विचारपूस करून त्यांना संपूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली आहे। एवढंच नाही तर सरकारी धोरणांवरही त्यांनी टीका केली आहे। तर आदित्य ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सरकारवर टीका केली आहे। आज 25च्या 25 आमदार मंत्रालयामध्ये बसले तुम्हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात। ही आहे तुमच्या सर्वांची ताकद, ही आहे तुमच्या एकजुटीची ताकद। ही सगळे आदिवासी आमदार मिळून मंत्री विखे यांना घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या मागणीसाठी गेले होते। त्यांना भेट घेतली आणि त्यांनी ते मंजूर केले। पण मित्रांनो, त्यांनी मंजूर केले हे शाब्दिक येणं म्हणजे चॉकलेट आहे। जोपर्यंत GR येत नाही आणि जोपर्यंत कॅबिनेट मध्ये ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या आंदोलनावरनं मागे हटायचं नाही। सगळ्या राजकीय पक्षांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री, जसं मी सांगितलं ना, ॲलिस इन वंडरलँड, काल परवाकडे कुठेतरी त्यांनी सांगितलं की जेवढं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि त्या समाजासाठी त्यांनी केलं तेवढं कोणी नाही केलं। जर तसं असतं तर अशी परिस्थिती असती का? आदिवासी विद्यार्थ्यांच्या 28 मागण्या आहेत। या मागण्यांपैकी वसतिगृह प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट शिथिल करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली आहे। शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशाकरिता वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाची वयाची अट राहणार नाही। आदिवासी आंदोलनामध्ये राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, पण आदिवासी शाळा चालवणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई केली का, असा सवाल भाजपानं उपस्थित केलाय। आज आपण बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आश्रमशाळा या काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत। आता राहुल गांधी काँग्रेसच्या माजी खासदार मारोतराव यांच्यावर काय कारवाई करणार याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं। काँग्रेसच्या माजी खासदारांकडे आश्रमशाळा आहेत आणि त्याच्यावर कारवाई काय केली, त्यांना जाब विचारला का, याच्या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं आणि मग सरकारला प्रश्न विचारावे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा वणवा आता राज्यभर पसरू लागलाय। या आंदोलनातही आता विरोधक हळूहळू उतरताना दिसत आहेत। त्यामुळे दिल्ली आणि रांचीतल्या विद्यार्थी आंदोलनाचं स्वरूप प्राप्त होण्याआधी सरकारनं आंदोलकांशी तातडीनं संवाद साधून हे आंदोलन मागं कसं घेता येईल याची व्यवस्था करावी लागेल। आदित्य भवारसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, पुणे।